गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समिती समोरच गंगापूर वैजापूर मार्गावर कांदा ओतून गंगापूर वैजापूर मार्ग रोखला। या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबल्याने वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळाले। पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने रस्त्यावर लावलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। बाजार समितीत लिलावादरम्यान नरहरी रांजणगाव येथील शेतकरी लक्ष्मण जोशी यांच्या कांद्याला प्रति क्विंटल 125 रुपये किलो भाव मिळाला, तर अरबा सय्यद या शेतकऱ्याला कांद्याला 130 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। तसेच वायगाव येथील शेतकरी गणेश शेवाळे यांच्या कांद्यालाही प्रति क्विंटल 130 रुपये भाव मिळाला। कवडीमोल दर मिळाल्याने आणलेल्या वाहनाचे भाडे देखील निघत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कांदा मार्केट समोर गंगापूर वैजापूर मार्गावर कांदा टाकत सरकार व बाजार समितीचा निषेध व्यक्त केला। मोठ्या अपेक्षेने आणि खर्च करून पिकवलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणल्यानंतरही उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते, मात्र लिलाव प्रक्रियेदरम्यान कांद्यात अत्यल्प दर जाहीर झाल्याने शेतकरी संतप्त झाले। संतापाच्या भरात काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा थेट बाजार समितीसमोर गंगापूर वैजापूर मुख्य मार्गावर फेकून दिला आणि रस्ता रोको आंदोलन सुरू केले। शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांद्याचे ढीग टाकून सरकार आणि बाजार समितीच्या व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कांद्याला हमी भाव द्या, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळाला पाहिजे अशा घोषणाने परिसर दणाणून टाकला। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी बाजार समिती प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कष्टाने पिकवलेल्या कांद्याला योग्य दर मिळत नसेल तर शेती करायची तरी कशी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे, पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के, गोपनीय शाखेचे मनोज नवले यांनी घटनास्थळी धाव घेत चोख बंदोबस्त ठेवला होता।